बांगलादेशमधील BSS या न्यूज वृत्तपत्राच्या माहितीनुसार बांगलादेशमध्ये कांदा निर्यात ही लवकरच सुरू होणार आहे, असं महत्त्वाचं अपडेट समोर आलं आहे. शेतकरी मित्रांनो, चला जाणून घेऊयात हे काय आहे अपडेट. किती कांदा निर्यात होणार आहे, किती दिवसापर्यंत निर्यात होणार आहे आणि कोणत्या प्रतीचा कांदा निर्यात होईल व किती दिवस निर्यात होईल आणि त्याला भाव किती मिळेल याविषयी आपण थोडक्यात माहिती या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. मित्रांनो नमस्कार, मी संदीप जाधव. मित्रांनो, आपण शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मदत व्हावी अशी अपडेट देण्याचं काम करत असतो. मित्रांनो, बांगलादेशमध्ये सध्या कांद्याचा हा बाजारभाव जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागील 3 महिन्यापासून वाढलेला असला तरी कुठल्या प्रकारे आयात ही केली जात नव्हती. ऑगस्ट महिन्यामध्ये थोडाफार कांदा हा निर्यात केला गेला, त्यानंतर पूर्णपणे कांदा हा निर्यात बंद झाला. पण मित्रांनो, ढाका येथील बांगलादेशमधील जे मुख्य शहर आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याचे बाजारभाव जे आहे ते वाढले आहेत. त्यामुळे तेथील सरकारने कांदा आयातीसाठी हिरवा कंदील हा दाखवला आहे. कृषी मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी मोहम्मद जाकीर हुसेन यांनी आज दिलेल्या माहितीनुसार म्हणजेच शनिवारी ही माहिती दिली की बांगलादेशमध्ये जो कांद्याचा बाजारभाव जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. तरीही कुठल्याही प्रकारे बाजारभाव जे आहे ते स्थिर होण्यास पात्र किंवा कमी होत नव्हते. त्यासाठी ग्राहक संरक्षण विभागाने व कृषी मंत्रालयाने ही हालचाल करून कांदा आयातीसंदर्भात परमिट जे आहे ते जारी करण्यात आलं आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सुद्धा एक स्टेटमेंट दिलं आहे की बांगलादेशमधील BSS न्यूजच्या वृत्तपत्रानुसार बांगलादेशने उद्या 7 डिसेंबरपासून प्रत्येक दिवशी 30 टनाचे 30 IP म्हणजे कांदा आयात परवानगी हे दिले जाणार आहे. 1 ऑगस्ट 2025मध्ये बांगलादेशमधील ज्या आयातदारांनी यासाठी अर्ज केले होते यांनाच हे आज जे आयात परमिट जे आहे ते मिळणार आहे. एका दिवसाला 1,500 टन म्हणजेच 15,000 क्विंटल एवढा कांदा जो आहे तो भारतातून बांगलादेशमध्ये निर्यात होणार आहे. त्यामुळे साठवणूक केलेल्या उन्हाळ कांद्याला व नवीन लाल कांद्याला बाजारभाव वाढ मिळणे अपेक्षित आहे. मित्रांनो, हे भारत दिघोळे यांचं एक स्टेटमेंट आहे आणि आणखीन माहिती पुढे आणखीन आपण न्यूज वृत्तपत्राच्या माहितीनुसार आणखीन घेण्याचा प्रयत्न करूयात. आज मिळालेल्या माहितीनुसार BSS या न्यूज वृत्तपत्राच्या माहितीनुसार बांगलादेशमध्ये अंतरिक्त सरकारने देशातील कांद्याचे भाव स्थिरीकरण ठेवण्यासाठी कांदा आयात करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. कृषी मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी मोहम्मद जाकीर हुसेन यांच्या माहितीनुसार 7 डिसेंबरपासून मर्यादित प्रमाणात कांदा आयात परवानगी जे आहे ते म्हणजेच IP परमिट जारी करण्याचे ठरवले आहे. दररोज 50 परवानगी दिले जातील आणि त्या प्रत्येक परवान्यात जास्तीत जास्त 30 टन कांदा हा आयातीचे परवानगी असेल. हे IP परमिट जे आहे ते फक्त ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या निर्यातदारांना आयातदारांना परवानगी साठी अर्ज केला होता अशाच आयातदारांना आता हा IP परमिट जे आहे तो मिळणार आहे. म्हणजे मित्रांनो, आता भारतामधून जे घोडडंगा बॉर्डर असेल, हेली बॉर्डर असेल किंवा मेहंदीपूर बॉर्डर असेल या बॉर्डरवरून आयात करण्यासाठी आपल्या भारतामधून जे ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या व्यापाऱ्यांनी निर्यातदारांनी आयात केला होता अशांनाच आता हा IP परमिट जे आहे तो मिळणार आहे. आणि मित्रांनो, दररोज 1,500 क्विंटल एवढा कांदा जो आहे तो आयात केला जाणार आहे अशी जाकीर हुसेन हे जे ग्राहक मंत्रालयाचे अधिकारी आहेत यांच्या माध्यमातून कळण्यात येत आहे. दररोज 50 परवानगी हे दिले जातील आणि एका परवानगीसाठी 30 टन कांदा हा आयातीसाठी परवानगी असेल. म्हणजे मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, आता दररोज हे उद्यापासून जर कांदा निर्यात म्हणजेच 7 डिसेंबरपासून जर निर्यात सुरू झाली तर 15,000 टन एवढा कांदा जो आहे तो निर्यात होईल आणि जे आपल्या भारतातील महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी असतील त्यांना थोडासा प्रमाणात किंवा दिलासा मिळू शकतो. मित्रांनो, 1,500 टन एवढा कांदा जो आहे तो जास्त नाही, कारण मागील 5 ते 6 महिन्यापासून त्यांनी कांदा जो आहे तो आयात करायला होता, पण आयात कुठल्याही प्रकारे सुरू झाली नाही किंवा केली नाही. ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली पण थोड्या प्रमाणामध्ये कांदा हा निर्यात झाला. जास्तीत जास्त 300 ट्रक कंटेनर काहीतरी निर्यात झाला, त्याच्यापेक्षा जास्त झाला नाही.
पण मित्रांनो, आता हा आयात परवानगी जी आहे किती दिवस राहील, आता सध्या शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे. मित्रांनो, जोपर्यंत बांगलादेशमध्ये कांद्याचे बाजारभाव जे आहेत ते स्थिर राहणार नाहीत, तोपर्यंत बांगलादेशमध्ये कांदा जो आहे तो निर्यात सुरू राहील. दररोज 50 परवानगी आणि 1,500 टन एवढा कांदा जर निर्यात सुरू झाली, तर आपल्या जे उन्हाळ कांदे असतील, वाल्या शेतकरी असतील, किंवा जे आता लाल नवीन कांदा येणारे जे घेऊन येणारे शेतकरी असतील, त्यांना थोडासा प्रमाणात का होईना दिलासा, थोडाफार प्रमाणात का होईना दिलासा मिळू शकतो. कारण बांगलादेशमध्ये आता सध्या जर पाहिलं तर 90 ते 100% एवढा बाजारभाव सध्या कांद्याला आहे. आणि तिथं ग्राहक जे आहेत ते सध्या खूप खवळलेले आहेत. त्यामुळे आयात परमिट जे आहे त्यांना काढावं लागलं. पण मित्रांनो, जशी आपल्या भारतामध्ये सध्या परिस्थिती आहे की कांद्याचं उत्पादन जसं घटलं आहे, तसं बांगलादेशमध्ये सुद्धा घटलेलं आहे. कारण बांगलादेश आपल्या देशापासून जास्त लांब नाही. जसं आपल्या देशामध्ये जसा पाऊस पडत होता, तसाच बांगलादेशमध्ये सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस हा सुरू होता. जसं आपल्या देशामध्ये 3 महिने पाऊस, तसा बांगलादेशमध्ये सुद्धा 3 महिन्यापेक्षा जास्त पाऊस हा पडला. त्यामुळे तिथं कांद्याचंच नाही तर खूप सर्वच पिकाचं नुकसान आहे. तिथं आपल्या देशामधून सध्या तांदूळ, हळद हे जे प्रोडक्ट जे आहेत, जे जीवनावश्यक वस्तू आहेत, ते आपल्या भारतामधून सर्वात जास्त निर्यात होतात. पण कांद्याविषयी मात्र सरकार आपल्या बांगलादेशमध्ये सरकार जे आहे ते आपल्या भाजप सरकारच्या विरुद्ध आहे. कारण देशाच्या विरुद्ध आहे. कारण जे शेख हसीना जे पंतप्रधान होते बांगलादेशमधील, ते आपल्या देशामध्ये सध्या आश्रयाला आहेत. त्यामुळे ते आता जे सरकार आहे ते शेख हसीना यांच्या विरुद्ध असल्यामुळे ते सध्या आपल्या देशाच्या विरुद्ध आहे. तरी त्यांना दिलासा मिळण्यासाठी त्यांनी कांदा जो आहे तो आयात केला आणि बाजारभाव स्थिर करण्यासाठी पुढाकार घेतला. पण मित्रांनो, यांनी पाकिस्तानचा सुद्धा कांदा घेऊ शकले असते. पण पाकिस्तानचा कांदा एवढा महाग आहे, हे आज आपण काल आपण अपडेट दिलंच आहे. तो म्हणजे 7,000 ते 9,000 रुपये सध्या पाकिस्तानमध्ये बाजारभाव झालेला आहे. त्यामुळे बांगलादेशने कांदा कुठल्याही प्रकारे तिथून घेतलेला नाही. त्यामुळे आपल्या देशाकडे सध्या ते वळलेले आहेत आणि त्यांना इलाज नव्हता. त्यामुळे आपल्या देशाकडून त्यांनी कांदा जो आहे तो आयात परमिट जे आहे ते काढलेलं आहे. आणि बाकी जे प्रोडक्ट्स आयात करत असल्यामुळे आपल्या देशाकडूनच त्यांना चांगला माल मिळतो. त्यांनी त्यासाठी आयात केलेला आहे. पण मित्रांनो, हा कांदा जर आपला भारतामधून निर्यात झाला तर त्याला 65 ते 70% एवढा बाजारभाव जो आहे तो आपल्या निर्यातदार जे आहेत आपल्या देशातील त्यांना मिळू शकतो. त्यामुळे मित्रांनो, निर्यात जी आहे ते वाढली किंवा सुधारली आणि बाजारभाव 65%च्या पुढे किंवा 70%च्या पुढे जर गेला तर नक्कीच आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. मित्रांनो, आपण वाट पाहत होतो बांगलादेश निर्यातीची, ते आता अपडेट आलेलं आहे. पण मित्रांनो, आपण आपल्या ह्याच्यानुसार नियोजन करावं विक्रीचं आणि वेळेनुसार नियोजन करावं. जर बांगलादेशमध्ये जर निर्यात वाढली म्हणून कोणीही जास्त आवक करू नका व घाई गडबडीने कवळे कांदे किंवा लहान आहेत तोपर्यंत काढू नका. मित्रांनो, आपला कांदा परिपक्व झाल्यानंतरच मार्केटमध्ये आणा, तर आपला चांगला बाजारभाव मिळू शकतो. आणि मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.